नमस्कार, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। आपण सध्या अकोल्याच्या अकोला पश्चिम या मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार विजय अग्रवाल हे आपल्यासोबत आहेत। हा मतदारसंघ जो आहे तो जवळपास 30 वर्षापासून भाजपच्या ताब्यात होता। दिवंगत आमदार गोवर्धन शर्माचं निधन झाल्यानंतर या ठिकाणी विजय अग्रवाल यांना उमेदवारी मिळालेली आहे। ते आपल्यासोबत आहेत। आव्हान किती मोठं आहे, कारण पक्षातच 2 बंडखोर तुमच्यासमोर उभे आहेत। आव्हान आम्हाला काहीच नाही आहे। अकोला शहरामध्ये माननीय गोवर्धनजी शर्मा यांना 30 वर्ष या शहराने आशीर्वाद दिलेला आहे। असाच आशीर्वाद हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये होणार आहे। या आव्हानाला पेलण्याची भारतीय जनता पार्टीची तयारी आहे। बंडखोरांना रोखण्यात भाजप पक्षश्रेष्ठी अपयशी राहिली असं बोललं जात आहे। नाही, असं काही नाही आहे। समजावण्याचा त्यांना प्रयत्न केला। निवडणूक लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, तिकीट मागण्याचाही अधिकार आहे। ते त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढत आहे। भारतीय जनता पार्टी सक्षमतेने निवडणूक लढणार आहे आणि 100% जिंकणार आहे। या मतदारसंघात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत? महत्त्वाचे विकासाच्या नवीन योजना काय, मास्टर प्लॅन आहे विजय अग्रवालच्या मनामध्ये? नाही, विकासाच्या बाबतीत प्रचंड विकास असा मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार असल्यामुळे केलेला आहे। येणाऱ्या भविष्य काळाचं ब्ल्यूप्रिंट आमच्याकडे तयार आहे आणि त्याप्रमाणे आमच्या कामाची रचनाही सुरू आहे आणि तशा प्रकारे आम्ही विकास करणार आहे। विकास झाला नाही अशा काही ठिकाणी ओरड पण आहे, पण राहिलेला विकास जो आहे ते विजय अग्रवालांच्या कार्यकाळात होईल का? 100% येणाऱ्या कार्यकाळात खासदार आमदार सरकारच्या, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हा पूर्ण विकास झाल्याशिवाय राहणार नाही। लाडकी बहीण योजनेचा किती इफेक्ट राहील तुमच्या मतदारसंघामध्ये? प्रचंड असा प्रतिसाद महिलांमध्ये आहे। प्रचंड असं आशीर्वाद महिला देत आहेत आणि चांगला प्रतिसाद त्याच्यामुळे मिळत असल्यामुळे चांगला त्याच्यामध्ये होणार आहे। एक शेवटचा प्रश्न, लढाई कोणामध्ये आहे, कोणामध्ये लढाई आहे असं तुम्ही समजता तुमच्या विरुद्ध? आमची लढाई ही काँग्रेसशी आहे आणि काँग्रेसशीच राहणार आहे। कोणत्याही अपक्षाला किंवा बंडखोराला कोणतेही स्थान या शहरामध्ये मिळणार नाही। हिंदुत्वाची लाईन या शहराने घेतलेली आहे आणि ज्यावेळेस एकदा हिंदुत्व सुरू होते त्या हिंदुत्वाचा 30 वर्षापासून आम्हाला अनुभव आहे। तर एकंदरीतच आव्हान माझ्यासाठी फार मोठं नाही आहे, कारण 30 वर्षाचा हा भाजपचा बालेकिल्ला आहे। आज दिवंगत गोवर्धन शर्मांचा आशीर्वादसुद्धा माझ्यासोबत आहे। हेच वक्तव्य करताना लाडकी बहीण योजना असेल, उर्वरित जो विकास आहे त्या विकासाचा रोडमॅप मी पहिलेच तयार केलेला आहे आणि विजय हा माझा सुनिश्चित असल्याचा दावा ते करत आहेत। आणि माझी लढाई काँग्रेससोबत आहे, ना की त्यांच्या विरोधात असलेले त्यांच्याच पक्षाचे बंडखोरांशी नाही। धनंजय साबळे, मुंबई तक, अकोला।